बागलाण तालुक्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून सातत्याने गारपीट होत आहे आणि अशामध्ये बागलाण तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय दिलीपजी बोरसे साहेब जवळपास 44 गावांचा दौरा करून आज ब्राह्मणगाव इथे आलेले आहेत। बागलाण तालुक्यामध्ये जवळपास गारपिटीमुळे 44 गाव बाधित झालेले आहेत आणि आज ब्राह्मणगाव इथे आलेले आहेत। सर, आपण बागलाण तालुक्याचा दौरा केला आहे, काय परिस्थिती आहे बागलाण तालुक्याची? गेल्या 25-26 तारखेपासून आपल्या बागलाण तालुक्यातील अवकाळी पावसाने थैमान घातला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये मांगीतुंगी पासून तर थेट मांदीन दरेगाव या पॉकेटमध्ये गारपीट झाली आणि काल परवा पुन्हा तरसाळीपासून तर वनोलीपासून तर थेट आपल्या ब्राह्मणगाव लखमापूरच्या भागामध्ये जवळजवळ 44 गावांमध्ये भरपूर अशा पद्धतीने गारपीट झाली आहे आणि त्यात माझ्या अभ्यासाने जवळजवळ 15,000 हेक्टरवर कांद्याचं नुकसान झालं आहे। 15,000 हेक्टरवर आज कांदा उपलब्ध नाही आणि म्हणून माझी आणि माझ्या बरोबरचे सर्व राजकीय पुढारी आणि खास करून माझ्याबरोबर सर्व शासकीय अधिकारी काल परवापासून पंचनामाच्या बाबतीत आणि स्पॉट व्हेरिफिकेशनच्या बाबतीत जात आहोत आणि अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळे सरकार आणि शासकीय यंत्रणा सर्व शेतकऱ्यांबरोबर आहे। कुठल्याही गोष्टीला तुम्ही घाबरू नका, तुमच्याबरोबर सरकार आहे, तुमच्याबरोबर अधिकारी आहेत। माझी एकच विनंती आहे, आपण फक्त पंचनामा करून घ्या आणि जास्तीत जास्त शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याचं काम आमदार या नात्याने मी सदैव करत राहील, हा शब्द सर्व शेतकरी बाबांना देतून थांबतो। सर, नक्कीच, परंतु जर आपण बघितलं नुकसान प्रचंड आहे आणि प्रत्येक बांधावर जाऊन पंचनामे करणं अवघड असणार आहे। यावेळेस तुम्ही शासन स्तरावर सरसकट पंचनामांची काही सर्व ठिकाणी नुकसान तर झालं आहे, पण शासकीय यंत्रणा आपण सर्व शेतकऱ्यांनी एकत्र बसून संगनमताने शासकीय अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊ, त्यांच्या लक्षात जो आणून दिलं की अशा पद्धतीचं नुकसान झालं आहे, शासकीय यंत्रणा सुद्धा आपल्या विचाराशी सहमत आहे। ते पण शेतकऱ्यांची मुलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते पण आपल्याला मदत करतील आणि सर्व शासन स्तरावर सर्व अधिकारी आज सज्ज झाले आहेत। आपल्याकडे ते पंचनामा येईल, त्यांना सहकार्य करा एवढी त्या प्रसंगी विनंती करतो। नक्कीच। तर हे होते बागलाण तालुक्याचे आमदार माननीय दिलीपजी बोरसे, कालपासूनच प्रत्येक गावाचा दौरा करतायत आणि आज देखील ब्राह्मणगाव इथे त्यांचा अवकाळी गारपीट झाली असेल या संदर्भात अनेक शेतकऱ्यांची त्यांनी सल्लामसलत केलेली आहे।